नागपूर शहरातील वासेकर पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गुटकाळा वार्डातील भारत मुधळकर यांनी 70 रुपयांचे पेट्रोल टाकले, मात्र 100 मीटरवरच त्यांची दुचाकी बंद पडली। या घटनेमुळे पंपावर एकच गोंधळ उडाला। मिळालेल्या माहितीनुसार भारत मुधळकर हे सकाळी रामनगर येथील सेंट मायकल शाळेत गेले होते। त्यांच्या क्रमांक MH34AJ7611 या मोपेडमध्ये पेट्रोल कमी असल्याने त्यांनी शाळेजवळच्या वासेकर पेट्रोल पंपावर 70 रुपयांचे पेट्रोल टाकले। त्यानंतर ते घरी निघाले असता सेंट मायकल शाळेजवळच त्यांची दुचाकी बंद पडली। भारतने दुचाकी तपासली असता त्यात पेट्रोलचा एकही थेंब नव्हता। त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला। सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर कर्मचाऱ्यांनी 500 रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे आमिष दाखवले, मात्र भारतने कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला। पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल टाकल्याचे सांगितले, मात्र पेट्रोल वाहनात आले की नाही याबाबत ते मूग गिळून बसले। यापूर्वीही वासेकर पेट्रोल पंपावर असे प्रकार घडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। पंपावरील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्येही फेरफार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरताना सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। लाईनमध्ये लागले होते भाऊना 70 रुपये टाकायला पेट्रोल सांगितलं। आम्ही झाकण पण खोललं, मी 0 पण टाकलं, त्याला बागायला मशीनचं 0 पण टाकलं, सेट केली 70 रुपये आकला, सेटमध्ये टाकून टाकलं, सेट करून लाभ करून सोडून गेलं। त्याने म्हणून भाऊ म्हणून राहिले पेट्रोल नाही आलं की आम्ही जबाबदार राहणार, आम्ही नोकर माणूस आहो भाऊ। आम्ही जे आम्ही पेमेंट पाणी करतो तसे आम्ही काही संबंध करत नाही, तसे आम्हाला पण समजते लोक गरीब आहे, समजतो तशी कामं आपण करू शकत नाही। याच्यामध्ये गलती मालकाची आहे का? आमच्या मालकाची गलती आम्ही पण नाही होऊ शकत। आपलं मशीन जे आहे सेटिंग आमच्या पण नाही होऊ शकत, आमच्या हातात नाही आहे ते। पेट्रोलने सेट करून टाकलं बागायचं, 0 दाखवलं, सगळंच दाखवलं, पेट्रोल आलं नाही। माझी मी काय मला पण नाही माहीत की पेट्रोल आला की नाही, कारण पेट्रोलने सेट करून टाकलं त्याने। टंकीत पेट्रोल आहे का नाही पाहिजे? पेट्रोल टंकीत आहे का नाही? पेट्रोलमध्ये टंकी आहे, पेट्रोल आहे पण निघत नाही आहे काय म्हणते अजून